Professor Gajanan Mandrekar and members of Marathi Rajya Bhasha Nirdan Samiti held a press conference in Mandre to congratulate MLA Jeet Arolkar and Chief Minister Dr. Pramod Sawant. This come after Arolkar tabled a resolution during 0 hour in the assembly urging the declaration of Marathi as the official language. काल विधानसभेत आमचे मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर यांनी मराठी राजभाषा ही दुसरी अधिकृत राजभाषा व्हावी असा विषय काढला. आम्ही ज्यावेळी त्यांना निवेदन दिलेलं त्यावेळी त्यांनी आम्हाला सांगितलेलं की 0 तासाला हा विषय मी नक्की काढेल आणि त्यांनी आपलं वचन पाळलं आणि तो विषय त्यांनी काढला. त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो मांद्रे प्रखंडातर्फे. विशेष म्हणजे या प्रकारची निवेदनं 29 आमदार आणि मंत्र्यांना दिली गेली, परंतु त्या 29 पैकी कोणी हा विषय काढला नाही आणि जीत आरोलकरांनी हा विषय काढल्यामुळे विधानसभेमध्ये मराठी राजभाषेचा विषय येऊ शकला. त्याचबरोबर त्यांना ढवळीकर, सुदीन ढवळीकर वीज मंत्री त्यांनी समर्थन दिलं, त्यांचेही मी आभार मानतो. आणि ज्यावेळी जीत आरोलकरांना त्यांच्यावरती आक्षेप घेतला गेला की हा विषय 0 तासाला येता कामा नाही असा आक्षेप विजय सरदेसाई, युरी आलेमाव यांनी घेतला, त्यावेळी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी हा विषय 0 तासाला येऊ शकतो असं सांगितलं. त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. मध्यंतरी त्यांनी मराठीला योग्य तो मान दिला जाईल आणि मराठीवर अन्याय होणार नाही असं विधान केलं होतं. त्या दृष्टीनं त्यांनी ही पावलं उचलली आहेत असं आम्ही समजतो. आणि यापुढे जीत आरोलकरांनी असंच मराठीच्या बाजूने राहावं आणि मराठी राजभाषा व्हावी. कोकणी बरोबर आमची जी मागणी आहे ती कोकणी आधी झालेलीच आहे, त्याचबरोबर मराठी राजभाषा व्हावी, कारण मराठी ही व्यवहारातली भाषा आहे आणि घटनेमध्ये असं म्हटलं आहे की लँग्वेज इन यूज, जी भाषा बोलतात ती राजभाषा असं म्हटलं नाही, लँग्वेज इन यूज. त्यामुळे मराठीचा वापर हा सगळीकडे होत असतो. जरी आम्ही कोकणी बोलत असलो तरी आमच्या व्यवहारामध्ये, रोजच्या दैनंदिन व्यवहारामध्ये, धार्मिक कृत्य असतील, भजन कीर्तन, या सगळ्यामध्ये मराठीचा वापर होतो. आपल्या गोव्यामध्ये भरपूर मराठी वर्तमानपत्र आहे, जवळजवळ 9. त्याशिवाय महाराष्ट्रातून येणारी लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सामना वगैरे वर्तमानपत्र इथे वाचली जातात. आणि अलीकडच्या काळामध्ये डिजिटल स्वरूपाची जी वर्तमानपत्र आहेत तीही वाचली जातात. म्हणजे मराठीतली इतकी वृत्तपत्र ज्या अर्थी चालतात त्या अर्थी मराठी वृत्तपत्र वाचली जातात. तर हे सगळं जर बघितलं तर मराठीला राजभाषा करण्यात काहीही समस्या नाही. नैतिकदृष्ट्याही मराठी राजभाषा झालीच पाहिजे आणि तार्किक दृष्टीनं म्हणा किंवा तांत्रिक दृष्टीनं म्हणा त्याच्यात कुठली अडचण नाही, कारण आम्ही मराठी प्रेमी या अर्थानं ती मागणी केलेली आहे. मराठी प्रेमी हा कोकणी द्वेषी नसतो आणि आम्ही कोकणीचा द्वेष करत नाही. कारण असं की कोकणी ही सुद्धा एक भारतीय भाषा आहे आणि आम्ही सगळे भारतीय भाषाप्रेमी आहोत आणि त्यामुळे कोकणी राजभाषा झालेलीच आहे. त्याचबरोबर मराठी जर राजभाषा झाली तर गेली जवळजवळ 38 वर्ष हा जो एक संघर्ष चालू आहे आणि त्या भाषेच्या आधारावरती आपल्या समाजामध्ये तिथे 2 गट पडलेले आहेत, तट पडलेले आहेत आणि त्यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे. तर ते सामाजिक स्वास्थ्य बिघडलेलं जर व्यवस्थित करायचं असेल आणि समाजामध्ये आपल्या गोव्यात सौहार्दपूर्ण असं वातावरण जर निर्माण करायचं असेल तर आम्हाला असं वाटतं की त्याच्यातला एक उपाय आणि एकमेव उपाय म्हणजे मराठीला राजभाषा करणं. आमदारांना अभिनंदन करतो की त्यांनी हा प्रश्न आमचा मराठीचा विधानसभेत प्रस्तुत केला. असं सर्व आमदारांनी त्यांना पाठिंबा द्यायला पाहिजे होता. आता जीत आरोलकर आमच्या आमदारांनी हा विषय घेतला त्यामुळे आम्ही सर्व त्याच्या बाजूने आहोत, त्याच्या पाठीमागे आहोत. त्यांनी हा विषय पुढे न्यावा, त्यांनी लीड करावी या विषयावर आणि आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्या बरोबर असणार आहे. असंच जर सर्व आमदारांनी, प्रत्येक गोव्यातील आमदारांनी असं केलं तर सर्व कार्यकर्ते त्याच्या बाजूने राहू ही ग्वाही आहे.